होय, मी वैष्णवी बोलतेय. तुम्ही आता मला ओळखतच असाल. मीच ती कमनशिबी वैष्णवी, जिने आपल्या केवळ 9 महिन्याच्या बाळाला सोडून आत्महत्या केली. पण मी खरंच आत्महत्या केली का, की मला त्या आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं गेलं? आज मी तुम्हाला माझी संपूर्ण कहाणी सांगणार आहे. मला माझ्या मरणानंतर तरी सुख मिळणार आहे किंवा नाही, कारण मी मेल्यानंतर अनेक प्रश्न उभे राहतील. माझ्या आई वडिलांना व माझ्या बाळाला न्याय मिळताना अनेक कठोर प्रसंगांना सामोरं जावं लागेल. काही वेळा तर माझ्या चारित्र्यावर सुद्धा शिंतोडे उडवले जातील. पण या महाराष्ट्रामध्ये खरंच मला न्याय मिळणार का? 21व्या शतकात सुद्धा माझ्यासारख्या लाखो हुंडाबळी आज सुद्धा जात आहेत. म्हणूनच मी आज माझी कहाणी तुम्हाला सांगणार आहे, ज्यातून हे निष्पन्न होईल की मुलींनी प्रेमविवाह करते वेळेस खरंच अनेक वेळा विचार करावा का? आई वडिलांनी केवळ आपल्या मुलीला खूप श्रीमंत असं घर मिळत आहे म्हणून अशा लालची घराण्यामध्ये आपली मुलगी द्यावी का? म्हणूनच माझ्यासारख्या अनेक ताईंचं जीवन वाचेल म्हणून मी ही कहाणी तुम्हाला सांगत आहे. मी वैष्णवी शशांक हगवणे. मी आणि शशांक एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो. आमच्या दोघांची ओळख झाली आणि त्या ओळखीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. शशांक हगवणे हा राजेंद्र हगवणे यांचा धाकटा मुलगा होता. राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी पक्षाचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होते. पण मी मात्र फक्त शशांकला बघून त्याच्या प्रेमात पडले होते. माझे वडील अनिल साहेबराव कसपटे, आम्हीही तसे श्रीमंतच होतो, पण राजेंद्र हगवणे यांच्यापेक्षा थोडेसे कमी. माझ्या वडिलांचं माझ्यावरती जीवापाड प्रेम होतं. त्यामुळे मी जेव्हा शशांकबद्दल माझ्या वडिलांना सांगितलं तेव्हा त्यांनी या लग्नाला स्पष्टपणे नकार दिला होता. त्याचं कारण म्हणजे त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं की आपण नेहमी आपल्यासारख्याच कुटुंबासोबत नातेसंबंध जोडायला हवेत. आणि शशांकच्या घरची मंडळी तर ही खूपच श्रीमंत होती. त्यामुळे तू त्या मुलासोबत लग्न करून सुखी राहू शकणार नाहीस असे मला त्यांनी वारंवार सांगितले होते. परंतु मी मात्र शशांकच्या प्रेमामध्ये जणू वेडीच झाले होते. मला शशांक शिवाय दुसरं कोणीच दिसत नव्हतं. माझ्या वडिलांनी मात्र माझ्यासाठी दुसरी स्थळं शोधायला सुरुवात केली. तेव्हा तर मी अगदी पळून जाऊन लग्न करण्याचा सुद्धा विचार केला. जेव्हा माझ्या वडिलांना हे कळले तेव्हा मात्र त्यांनी आपल्या घराण्याची अब्रू वाचविण्यासाठी माझं लग्न शशांक सोबत लावून देण्याचं ठरवलं आणि 24 एप्रिल 2021ला आमचे लग्न झाले. त्या लग्नामध्ये सुद्धा हुंडा म्हणून शशांकच्या घरच्यांनी इतकी मागणी केली होती की ती ऐकून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल. माझ्या लग्नामध्ये जरी माझा प्रेमविवाह असला तरी सुद्धा शशांकच्या घरच्यांनी 51 तोळे सोने, फॉर्च्युनर सारखी अगदी महागडी गाडी, चांदीची भांडी आणि सोबतच आलिशान अशा शाही पद्धतीने लग्न लावून द्यावे असं सांगितलं होतं. अतिशय शाही पद्धतीने माझ्या आई वडिलांनी माझा विवाह केला होता. केवळ माझ्या आनंदासाठी माझ्या आई वडिलांनी माझ्या लग्नामध्ये तब्बल 1 ते 1.5 कोटींचा खर्च केला होता. तो फक्त माझ्या सुखासाठी. पण लग्नातील मागण्याबरोबरच लग्नाच्या अगदी दुसऱ्याच दिवशी छोट्याशा कारणावरून माझ्या सासऱ्यांनी भांडण काढलं. तेव्हा माझ्या वडिलांनी माझ्या सासरच्यांची माफी मागितली, तेही कारण नसताना. पण आता मात्र हे नेहमीच होऊ लागलं. दिवसामागून दिवस जात होते. आमच्या लग्नाला अगदी 6 महिनेच झाले होते आणि त्यानंतर गौरी गणपतीचे दिवस आले आणि सासूबाईंनी मला माझ्या माहेरून चांदीच्या गौरी घेऊन ये असं सांगितलं होतं. ही मागणी मी माझ्या आईला सांगितली. तेव्हा आई म्हणाली की आपल्याकडे मातीच्या गौरी बसवतात, मग आपण चांदीच्या कशा देणार? पण तरी हे सासूबाईंना मात्र चांदीच्या गौरीचा हट्ट सुरूच ठेवला होता. त्यामुळे माझ्या आई वडिलांनी नाईलाजाने मला चांदीच्या गौरी बनवून दिल्या.
खरं तर लग्नात देखील सासरच्यांनी आम्ही हे राजकारणातील मोठी माणसं आहोत, या समाजात आमची प्रतिष्ठा आहे, मोठमोठी लोक लग्नाला येतील, त्यामुळे लग्न हे अगदी शाही पद्धतीनेच आणि थाटामाटानेच झालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे मोठ्या थाटामाटानं माझं लग्न आईवडिलांना पटत नसताना सुद्धा लावून दिलं, कारण फक्त त्यांना माझ्या चेहऱ्यावरचा आनंद हवा होता आणि माझ्यावरच्या प्रेमापोटी आईवडिलांनी हे सारं काही केलं होतं. माझ्या सासरच्या आमच्या अनेक अटी एकामागून एक ते मान्य करत होते, परंतु आता नवरा सोडून घरातील सासू सासरे त्यांच्या वागण्यातील बदल होत आहे हे मला जाणवत होतं. या सर्वांमध्ये सगळ्यात जास्त त्रासदायक होती ती माझी नणंद, म्हणजेच करिश्मा उर्फ पिंकी. नणंद या नावाला जणू ती काळी माच होती. तिला तिच्या वहिनी चांगलं राहिलेलं कधी पटलंच नव्हतं. ती सतत माझ्या सासूबाईंना चुगल्या करून आमच्यामध्ये भांडण लावायची. आमच्या घरामध्ये फक्त माझ्या नंदेचंच राज्य चालायचं, ती म्हणेल तेच या घरामध्ये घडायचं. पण ती मात्र विसरून गेली की ती सुद्धा एक मुलगी आहे, ती सुद्धा एका घरची सून होणार आहे. तिच्याकडे पाहूनच मला कळलं होतं की स्त्री ही स्त्रीची शत्रू असते. ती मला शारीरिक आणि मानसिक देखील खूप त्रास देत होती. म्हणूनच तर जुने लोक म्हणायचे की ज्या घरामध्ये नंदेचा वास आहे तिथे घराचा नाश हा नक्कीच होतो. अशा स्त्रियांमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात. अशी नणंद कधीच कुणाला भेटू नये अशी मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. आता शशांक तर माझ्या वडिलांकडे एकामागून एक मागण्या करतच होता आणि त्या मागण्या वाढतच चालल्या होत्या. कधी तो ₹1,00,000 मागायचा तर कधी ₹2,00,000. पैशासाठी तो सतत माझ्या मागे लागत असे. तर कधी ब्रँडेड 1,50,000चं घड्याळ, तर कधी महागडे गॉगल, तर कधी महागडे लाखोंचे फोन. अशा त्याच्या मागण्या हळूहळू वाढतच होत्या. पण माझ्यासाठी आई वडील त्या सर्व पूर्ण करत होते. या सगळ्या त्रासामुळेच आता माझी मानसिकता ढासळू लागली होती. मी आता माहेरी नवऱ्याबद्दल आणि सासऱ्यांबद्दल लोकांबद्दल सांगू लागले होते. ते लोक मला त्रास देतात असं मी आई वडिलांना म्हणू लागले. माझ्या मामाला सुद्धा मी एक वेळी शशांक सोबतचा हा माझा निर्णय चुकलेला आहे असं सांगितलं होतं. पण तेव्हा हातातून वेळ निघून गेली होती, कारण मी आता प्रेमविवाह करून सासरची राहिले होते ना माहेरची. या दोन्हीच्या मध्ये मी सतत त्रास सहन करत होते, कारण एवढा खर्च करून माझ्या आई वडिलांनी माझं लग्न लावून दिलं होतं. त्यामुळे समाजाला घाबरून मी आता माहेरी सुद्धा परत जाऊ शकत नव्हते. त्यातच आमच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झालं आणि मला दिवस गेले. मी ह्या आनंदाची गोष्ट शशांकला सांगितली, परंतु शशांकनं माझ्या चारित्र्यावरतीच त्याच्या बहिणीचं ऐकून संशय घेतला. हे मूल माझं नाही असे तो म्हणू लागला. आता मात्र मला काय करावे ते समजतच नव्हते, कारण ज्या नवऱ्यावरती विश्वास ठेवून आपण या घरामध्ये आलो तोच आपल्यावरती आणि आपल्या चारित्र्यावरती संशय घेत आहे. या गोष्टीचा मला खूप मोठा धक्का बसला होता. गरोदरपणामध्ये माझी नणंद आणि माझी सासू प्रत्येक वेळी माझा शारीरिक आणि मानसिक छळ करत होती. मला मारहाण करणे, माझ्या तोंडावरती थुंकणे यापर्यंत त्यांची मजल गेली होती. खूप विचार करून मी माझे आयुष्य संपविण्याचा प्रयत्न केला आणि मी विष घेतले. पण शशांकने जेव्हा मला असे पाहिले तेव्हा त्याने घाईने आपल्या बहिणीसोबत मला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मी त्या दिवशी वाचले. मला त्या परिस्थितीमध्ये सोडून शशांक आणि त्याची बहीण घरी निघून गेले. त्यांनी माझ्या आई वडिलांना ठामपणे सांगितलं की तुमची मुलगी तुम्हालाच राहू द्या, आम्हाला नांदवायचीच नाही. मग मी आपल्या आई वडिलांसोबत माहेरी गेले आणि माझ्या आई वडिलांना म्हणू लागले की माझी खूप मोठी चूक झाली. मी शशांक सोबत लग्न केलं, पण आता मी परत जाणार नाही. परंतु मी गरोदर होते
माझ्या वडिलांना माझा संसार वाचवायचा होता. आपण त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या. एवढा मोठं लग्न केलं, एवढा मोठा खर्च करून सुद्धा जर आपली मुलगी माहेरी राहिली तर नातेवाईकांमध्ये आपली अब्रू जाईल. म्हणूनच त्यांनी भाऊबंदकीमध्ये आपली प्रतिष्ठा कमी होऊ नये म्हणून त्यांनी माझी समजूत काढली. बाळ झाल्यानंतर हे लोक नक्कीच सुधारतील. तू स्वतःला कष्ट देऊ नकोस. शशांकचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे असं समजावून वडिलांनी मला सासरी पाठवलं. माझ्या सासू, नणंद आणि नवऱ्याचे पाय सुद्धा पकडले. माझ्या चुकीची त्यांनी माफी सुद्धा मागितली. माझ्या मुलीला समजून घ्या, तिला अजून काहीच कळत नाही म्हणून सांगितलं. परत माझं धूमधडाक्यात डोहाळ जेवण सुद्धा करून दिलं. त्यांच्याकडून जे काही होईल ते त्यांनी सर्व केलं. 9 महिन्यानंतर मी एका गोंडस बाळाला जन्म दिला. बाळ झाल्यानंतर एखादा महिना वातावरण खूपच चांगलं होतं. सासू माझे लाड करू लागली, पण हे माझ्या नंदेला कधीच पटलं नाही. ती तिला आज सतत म्हणायची की डोक्यावरती बसू नकोस. आणि माझा आहे तो त्रास परत चालू झाला. मी सगळ्यांचा त्रास सहन करत होते. माझ्या घरात 3 मोलकरणी असून सुद्धा ते लोक मला काम करायला लावायचे. माझ्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा त्या लोकांनी मला माझ्या सख्ख्या जावेला कधी बोलू सुद्धा दिलं नव्हतं. माझा नवरा सतत म्हणायचा की माझ्या भावाची बायको चांगली नाही, ती खूपच भांडखोर आहे, त्यामुळे तू तिच्यापासून दूर राहा. आणि मी सुद्धा जावेला लग्नानंतर कधीच भेटले नव्हते किंवा बोलले सुद्धा नव्हते. आता मात्र मला आपल्या जावेचा त्रास काय असेल हे समजू लागले होते. माझ्यासारखाच त्रास या लोकांनी तिला दिला होता. ती आता पोलिसांना सांगत सुद्धा आहे. तिला देखील माझ्या सासरच्याने असाच त्रास दिला होता. एकदा तर काही भांडणामध्ये माझ्या सासऱ्याने आणि नवऱ्याने तिला मारहाण सुद्धा केली होती. ती आता लोकांविषयी पोलिसांमध्ये तक्रार देत आहे. पण मी तिच्यासारखी हिंमत कधीच केली नाही. मी जर ही हिंमत केली असती तर आज या जगामध्ये असते. पण या लोकांच्या राजकीय दबावामुळे तिची तक्रार कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये घेण्यात आली नाही. तुम्ही आपापसात मिटवून घ्या असे सांगून परत पाठवण्यात आले. म्हणूनच ती या लोकांपासून वेगळं राहते. या अगोदर देखील जर मी या विषयावरती शशांकशी बोलायला गेले तर तो नेहमी मला दमदाटी करायचा, शिवाय मारहाण सुद्धा करायचा. तो फक्त मला माहेरून पैसे आणायला सांगत असे आणि मी सुद्धा नवऱ्याने सांगितल्याप्रमाणे माहेरून पैसे आणत असे. माझे आई वडील माझ्या मुलीला त्रास नको म्हणून मी जे मागेल ते द्यायला सतत तयार होते. त्यांची फक्त एकच इच्छा होती की आपल्या मुलीचा संसार सुखाचा व्हावा. हळूहळू माझं बाळ 6 महिन्याचं झालं, पण माझा त्रास मात्र कमी होत नव्हता. बाळाकडे पाहून मी सारं काही सहन करत होते. आज नाही तर उद्या ही परिस्थिती नक्की बदलेल अशी मला आशा होती. बाळाकडे पाहून मी जगत होते, परंतु माझी नणंद, सासू हे आम्हाला खूप त्रास देत होत्या. आमच्या घरातून निघून जा, आम्ही आमच्या बाळाला सांभाळतो, त्याचा तुझ्याशी काहीही संबंध नाही असं म्हणत होत्या. माझ्या चारित्र्यावरती वारंवार संशय घेत होत्या. मी या सगळ्या गोष्टींना कंटाळून शेवटी वडिलांना सांगितलं होतं मला आता तिथे राहायचं नाही. त्यांनाही माझे होणारे हाल दिसत होते, त्यामुळे त्यांनी देखील आपण यात काहीतरी मार्ग काढू असे सांगितले होते. पण त्याच वेळी शशांकने माझ्या वडिलांना 2 कोटी रुपये द्या, मला प्लॉट विकत घ्यायचा आहे अशी मागणी केली. तेव्हा माझ्या वडिलांनी आता माझ्याकडे तुम्हाला द्यायला पैसेच नाहीत असे सांगितले होते. आणि त्यातच शशांक तिथून रागारागाने निघून गेला. या गोष्टीचा राग तो सतत माझ्यावरती काढू लागला. मला रोज मारहाण करू लागला. हा त्रास मी सतत सहन करत होते.
मी माझ्या मैत्रिणीला सुद्धा फोन करून मी खूप मोठी चूक केली हे सांगत होते, कारण शशांकची निवड करणे ही माझी आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक होती. जर मी माझ्या वडिलांचं ऐकलं असतं आणि त्यांनी सांगितलेल्या जागेवर लग्न केलं असतं तर आज कदाचित माझे हे हाल झाले नसते. हे मला आता सारखं वाटत होतं. आता माझी चूक माझ्या लक्षात आली होती, पण आता मात्र हातात काहीच उरलं नव्हतं. माझ्या चुलत भावाचे लग्न जमले होते तेव्हा त्याने शशांकला कपडे आणि अर्ध्या तोळ्याची अंगठी दिली होती. तो दिवस माझ्यासाठी जणू काळच बनला होता. त्या दिवशी सुद्धा त्या लोकांनी मला खूप मारले होते आणि त्याच भांडणामध्ये मी आता माझं आयुष्य संपविण्याचा निर्णय केला. त्या दिवशी मी स्वतःला संपवलं. घरच्यांनी माझ्या आई वडिलांना नाही तर माझ्या चुलत भावाला सांगितले होते की मी माझं जीवन संपविलं आहे आणि तिला आम्ही दवाखान्यात दाखल केलं आहे. माझे आई वडील नातेवाईक दवाखान्यामध्ये तसेच आले होते, पण मी मात्र तिथे निपचितपणे पडले होते. माझ्या अंगावरती तब्बल 29 ते 30 वार होते. माझ्या आई वडिलांनी डॉक्टरकडे माझ्या तब्येतीविषयी विचारपूस केली तेव्हा डॉक्टरांनी त्यांना जे काही सांगितलं ते ऐकून ते जागेवरून कोसळले, कारण मी हे जग सोडून गेले होते. तेव्हा माझ्या वडिलांना माझ्या अंगावर मारलेले असंख्य अशा खुणा दिसत होत्या, जखमा दिसत होत्या, डोक्याला मारलेलं दिसत होतं, अंगावरती अनेक व्रण दिसत होते. आपल्या मुलीने गळफास घेतला नसून तिचा या हगवणे परिवाराने खून केला आहे हा आरोप माझ्या वडिलांनी सासरच्या लोकांवरती लावला होता. ते हुंड्यासाठी माझ्या मुलीचा छळ करत होते, त्यामुळेच मुलीचा जीव गेला असं वडिलांनी सांगितलं. बीजे हॉस्पिटलने दिलेल्या अहवालानुसार माझा मृत्यू गळ्याजवळ झालेल्या एका व्रणाने झाला होता. माझ्या मृतदेहावरती धारदार वस्तूंनी अनेक वार केले होते. प्लास्टिकच्या पाईपने माझ्या अंगावरती अनेक वेळा मारले गेले होते. हे सगळं बघून माझ्या वडिलांनी माझा नवरा शशांकवरती मुलीचा खून केल्याचा आरोप लावला होता आणि हे सगळं चौकशीत पोलिसांनी नवरा व माझ्या सासू नंदेला अटक सुद्धा केली, परंतु माझे सासरे मात्र फरार झाले. 16 मे 2025 रोजी ही घटना घडली आणि मी या सगळ्यांच्या त्रासाला कंटाळून अखेर देवाघरी निघून गेले. परंतु माझा 9 महिन्याचं बाळ या हगवणे कुटुंबांना तिच्या माहेरी न देता तिसऱ्याच व्यक्तीकडे दिलं. परंतु आम्हीच आमच्या मुलीला वाचवू शकलो नाही. तिचा त्रास आम्ही कमी करू शकलो नाही, पण तिच्या बाळाला आम्ही आमच्या मुलासारखं वाढू. आमची वैष्णवी तर गेली, पण तिची निशाणी म्हणून आम्ही या बाळाला वाढू अशी इच्छा माझ्या आई वडिलांची होती. माझ्या बाळाचं तब्बल 6 दिवस शोध सुरू होता. या 5 ते 6 दिवसांमध्ये माझं बाळ अनेक ठिकाणी फिरलं. त्याचे अतोनात हाल झाले आणि नंतर माझं बाळ माझ्या आई वडिलांना एका अज्ञात व्यक्तीकडून देण्यात आलं. पण माझा सर्व समाजाला एकच प्रश्न आहे की खरंच एका 9 महिन्याच्या बाळाला सोडून कुठली आई आत्महत्येचा विचार करू शकते का? या जगात आपल्या बाळाला एकटं सोडून कोणती आई जाऊ शकते का? यामागची नक्कीच तिची मजबुरी काय? तिने एवढ्या टोकाचं पाऊल का घेतलं? या अनेक प्रश्नांचे उत्तर खरंच कोणी शोधू शकेल का? या संपूर्ण त्रासाला कंटाळूनच मी देवाघरी जाण्याचा निर्णय घेतला. पण त्यानंतर खरंच माझ्या बाळाला आणि मला कोणी न्याय देऊ शकेल का? माझा आत्मा अजून सुद्धा माझ्या बाळांमध्येच बसलेला आहे. केवळ 9 महिन्याच्या बाळाला सोडून मी हे पाऊल उचललं. मग ज्या मागचं नेमकं कारण काय? खरंच मला न्याय मिळेल का? ही तर झाली फक्त माझी कहाणी, पण माझ्यासारख्याच लाखो ताईंवरती ही वेळ येते. माझी कहाणी मात्र मीडियाने उचलून धरली म्हणून ही जगाला समजली तरी, कारण हे मोठं प्रस्त होतं. पण माझ्यासारख्या लाखो बहिणी हुंडाबळी म्हणून आपला जीव गमावतात. त्यांची तर कुठे वाच्यता सुद्धा होत नाही.
मग त्यांना न्याय कसा मिळणार आणि तो कोण देणार? अशा कितीतरी बहिणींना अजून न्याय मिळालेला नाही. कितीतरी मुलांना आपली आई गमवावी लागली. याचा अंत नेमका कधी होणार? हुंडाबळी ही प्रथा नेमकी कधी थांबणार? आणि अशा लालची लोकांना नेमकी शिक्षा कोण देणार? खरंच मला न्याय मिळेल का? आपल्या संपूर्ण महाराष्ट्राची कन्या वैष्णवी.